गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात आमदार संजय पुराम आणि धुकेश्वरी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 91 जोडपी विवाहबद्ध झाली। या सोहळ्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार माया इवनाते, खासदार नामदेव किरसान, आमदार संजय पुराम यांनी हजेरी लावत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिला। या सामूहिक विवाह सोहळ्यात मंडप पूजन पासून ते लग्नाची वरात, मेहंदी सोहळा, संगीत आणि नृत्याचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या सोहळ्यात जवळपास 3000 पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते। आयोजकांतर्फे नवदाम्पत्यांना गृहउपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात आले, तर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं नवदाम्पत्यांना 25,000 रुपये अनुदान देण्यात येत असून वाढती महागाई पाहता हे अनुदान 25,000 वरून 1 लाख रुपये करण्याची मागणी आयोजकांनी केली। आपण बघितलं की जवळजवळ 90 वधूवर याच्यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठा असा आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला। आज सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे। एकंदरीतच आपल्याला जास्तीचे खर्च वाचवायचे असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरिता अशा पद्धतीचं उपक्रम राबविणे हे निश्चितच या भागाचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम याच्यामध्ये यांनी पुढाकार घेतला आहे। याच्याकरता मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपण दरवर्षी मागणी धरून मागणी करतो आहे। यावर्षी देखील आपण मागणी केलेली आहे का महागाई खूप वाढलेली आहे, वर वधूंना परवडण्यासारखे नाही आहे 25,000, म्हणून आपण शासनाला विनंती केली आहे की 25,000 ऐवजी येत्या काळामध्ये वर वधूंना, आदिवासींच्या मुलामुलींना 50,000 तरी शासनाने द्यावं अशा प्रकारची आपण विनंती केलेली आहे। मागच्या वर्षीपासून हे आयोजन मी करत आहे। यात 91 जोडपे विवाहबद्ध आज झालेले आहेत। यामध्ये आदिवासी म्हणजे आदिवासी, यात कधी काही लोक हलबीचे, काही कवरचे, काही गोंड समाज असे वेगवेगळे लग्न लावतात, परंतु आम्ही आदिवासी म्हणून हा मागच्या वर्षीपासून उपक्रम करत आहेत आणि यामध्ये आम्हाला समाजाचा भरपूर साथ आहे। आमचे सरपंच लोक, आमचे कार्यकर्ते यांच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे, तसेच धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट या ट्रस्टच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम आम्ही करतो। यामुळे एक वेगळं आनंद आहे। आमचा गरीब समाज आहे, आदिवासी समाज आहे, यांचे असे विवाह केल्यामुळे यांची आर्थिक बाजू चांगली व्हावी हाच यामागचा उद्देश आहे। थोडी सरकारकडून 25,000 काही होत नाही, थोडी जास्त पैसे देण्याची विनंती आहे आणि समोर भविष्यात कोणी दारिद्र्य रेषेखालीलच राहतात आदिवासी लोक, तरी त्यांना 1 लाख रुपये तरी देण्याची कृपा करावी अशी शासनातर्फे विनंती आहे, जेणेकरून समोर भविष्यातील अजून जोडपे वाढतील अशी एक मागणी आहे आमची। इथं आज 91 जोडप्याचे विवाह संपन्न झालेले आहेत आणि आम्हाला शासनाकडून 25,000 एवढे मानधन मिळत आहे। तरी पण शासनाला अशी नम्र विनंती आहे की आदिवासी गोरगरीब यांना थोडीशी आणखी 1 लाखापेक्षा 1 लाखापर्यंत तरी पण निधी द्यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो। तर येत्या काळात शासनानं अनुदान वाढवून दिल्यास सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला।